शुभ सकाळ. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज आहे दिवाळीचा 3रा दिवस. आता मी काल धनत्रयोदशीची पूजा मांडली होती. आता मी उत्तर पूजा करून घेते. आता इथे माझी उत्तर पूजा झाली आहे करून. आता मी नेहमीप्रमाणे आपली देवपूजा करून घेते दररोजची. माझी दररोज सकाळी देवपूजा, तुळशीला पाणी हे असतं. त्यानंतर नाश्त्याची तयारी. तिथे माझी पूजा झाली आहे करून. आता आपण घेऊ तुळशीची पूजा करून. आज जरा उठायला थोडंसं लेटच झालं होतं. सकाळचे 7-7:30 वाजत आलेत. आता चला, आता मी नाश्ता करून घेते. नाश्त्यासाठी मी बनवते आज पोहे. दिवाळी म्हटलं की खूप कामाची गडबड. आज दिवसभर खूप काम आहे. आज दिवसभर मला पूर्ण दिवाळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. मी संपूर्ण फराळी एकाच दिवशी बनवत असते. आज दिवसभर मी कसं फराळ बनवते, घरकाम कसं आवरते हेच पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर इथे नाश्ता तयार आहे. तिथे आपण घेऊ नाश्ता करून. या सगळे नाश्ता करायला. तर मी नाश्ता झाला तर सगळा नाश्त्याचा सगळा कचरा झाला होता किचनवरती. सगळं किचन आवरून घेते, म्हणजे मला आता दिवाळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. सगळा स्वयंपाक एकाच दिवसात करायचा आहे, कारण ह्यावेळेस वेळच नाही भेटला. मी थोडा लवकरच बनवत असते. तर सगळ्यात आधी आपण इथं शंकरपाळ्या बनवून घेणार आहे मी. त्यासाठी मी ठेवलं आहे शंकरपाळ्याचं पीठ भिजवायला. पीठ भिजते तोपर्यंत आता मी डाळ टाकते दळायला लाडूसाठी, म्हणजे डाळ पण तोपर्यंत दळून होईल. इथं मी डाळ टाकली दळायला. गिरणी मी कालच साफ केली ती, पण मी गव्हाचं दळलं होतं. त्यामुळं मग आता मी परत गिरणी थोडी साफ करून डाळ दळायला ठेवली. तोपर्यंत आता मी ते चिवडा करून घेते. मी आता हे मुरमुरे सगळे भाजून घेतलेत. चिवड्याची सगळी तयारी करून घेतली आहे, म्हणजे खूप किचनवरती राडा पण होत नाही आणि लवकर पण होतं. आता इथं झालं आहे माझ्या चिवड्याचं सगळं. याची फुल रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला तर मी रेसिपी अपलोड करणार आहे, त्यावेळेस तुम्ही पूर्ण रेसिपी पाहू शकता. सगळी रेसिपी तर टाकायची म्हटलं की खूप मोठा व्हिडिओ होतो. तिथं माझं झालं आहे चिवडा तयार करून. आता मी घेते शंकरपाळ्याचं पीठ मळायला. आता हे मी कोमट करून घेतलं आधी भिजवलेलं मिश्रण. आता मी ते शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलं आहे. तर साईडला ठेवून तिथे पीठ भिजतं आहे तोपर्यंत किचनवरचं सगळं आवरून घेऊ. किचनवरती खूप पसारा असला की मला काहीच सुचत नाही, त्यामुळं मी सारखं किचन आवरत असते. आता दिवसभर तुम्ही पाहतालच मी किती वेळा किचन आवरते. तिथे डाळ दळून झाली आहे. शंकरपाळ्याचं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आता मी इथं असं खूपच पसारा झाला आहे खाली, कारण मी किराणा आणला पण मी भरूनच नव्हता ठेवला. सारखं डब्यातून काढावं लागतं म्हणून मी तसंच ठेवत असते. आता हे उरलेलं जे लागत नाही ते सगळं मी किराणा भरून ठेवला आहे. सगळा कचरा वगैरे साफ करून घेतला आहे किराण्याचा. तर मी घरातलं थोडंसं आवरून घेते किचनमध्ये राडा म्हणलं की काहीच काम नाही सुचत. तिथं झालं आहे किचन. आता चिवडा तयार झाला आहे. आता किचन वगैरे सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं. आता मी बाहेर भांडे देते मावशीला घासायला. मावशी येतीलच किती भांड्याचा राडा आहे. तोपर्यंत आता मी लाडूचं पीठ मळून ठेवते, कारण तोपर्यंत पिठं भिजतात, मग आपलं दुसरंही काम होतं. तर मी ते लाडूचं पीठ भिजवून ठेवलं आहे. ते झाकून मी अर्धा तास ठेवणार आहे. तुम्हाला लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलवरती फुल रेसिपी अपलोड होणार आहे. तर तोपर्यंत शंकरपाळ्याचं पीठही भिजलं आहे. तर मी मध्येच डाळ पण दळायला टाकून दिली शेवसाठी. तोपर्यंत घेतलेत मी ते शंकरपाळे करून. संपूर्ण फराळाची रेसिपी सेपरेट अपलोड होतील चॅनलवर. तोपर्यंत आले ते माझे पार्सलवाले भैया. मी मेशोवरून 2 पार्सल मागवले होते. खूप छान ड्रेस आले. आता मी एकच ट्राय करून पाहणार आहे, एक नाही पाहणार. थोडासा लूज आहे, त्याला फिटिंग करून घ्यावी लागेल. पण खूप सुंदर आला आहे ड्रेस. माझा फेवरेट कलर आहे तसा ब्लॅक कलर. हा तर खूप सुंदर आहे, सणावारालाही घालू शकते मी. नेहमीच ऑनलाईन काही ना काही घेत असते. मेशोवरती खूप सुंदर सुंदर ड्रेस साड्या भेटतात. माझी ज्वेलरी पण बऱ्यापैकी मेशोवरच असते.
पहा किती सुंदर दिसतोय ना, छान आलाय ड्रेस. कुठेही फिटिंगची गरज नाही, काहीच नाही. एवढ्या गडबडीत ड्रेस घालायची पण माझी घाई. आता इथे लाडूचं पीठ भिजलं आहे. आता मी लाडूच्या दामट्या करून घेते सगळ्या. मी दामट्यांचे लाडू बनवत असते. मी सगळा स्वयंपाक ह्यावेळेस 1-1 किलोच्या प्रमाणातच केला आहे, कारण की कोणी जास्त खात नाही. दिवाळीच्या माहोलमध्ये सगळी मिठाई असते घरात. तिथे झालं आहे माझं लाडूचं सगळं तयार करून. याची पण फुल रेसिपी तुम्ही चॅनलवरती पहा. आता मी लाडूचं भिजायला ठेवून दिलं आहे. लाडू मी थोड्या वेळाने बांधणार आहे. तोपर्यंत आता मी ते शेवचं करून घेणार आहे. मी शेव थोड्या वेगळ्या पद्धतीने करते. तुम्हालाही अशी शेव करायची असेल तर रेसिपी पहा. खूप छान कुरकुरीत शेव होती. मी तर तेल आणि पाणी एकत्र फेटून घेतलं आहे. तिथं माझी शेव तयार आहे. आमचे व्हिडिओग्राफर आज खूप कंटाळले दिवसभर व्हिडिओ काढून. तिथं लाडूचं भिजून ठेवलं होतं मी, भिजलं आहे आता. तर मी घेते इथं लाडू करायला. आता हे लाडूचं छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आले आमचे लाईटवाले भैया. बिल्डिंगची लाईटिंग करायची होती. ह्यावेळेस थोडं लेट झालं आहे. तर भैया लाईटिंग करतात तोपर्यंत मी लाडू बांधून घेतले सगळे. खूप छान झालेत लाडू. दिवसभर किचनमध्येच आहे आज. आता आमच्या हिरोला चहाचा टाईम झाला आहे, चहासाठी आला आहे. दिवसभर व्हिडिओ काढून मी काम करून कंटाळले, पण तो व्हिडिओ काढूनच कंटाळला आहे. पाहता हा किचनचा पसारा. तरी मी दिवसभर सारखं किचन आवरतच होते, तरी पण हा किती पसारा झाला आहे. आता मी हे सगळे घासलेले मावशीने भांडे घासून ठेवले होते. जाळी वगैरे रिकामी करून घेते. आता मावशी डायरेक्ट उद्या येतात दुपारी 12 वाजता. तोपर्यंत ही खूपच भांड्यांचा राडा होईल. आम्हाला सारखे स्वयंपाकाला भांडे लागतात. त्यामुळं मग आता मी हे किचनमधल्या अगोदर भांडे वगैरे सगळं घासून घेते. दमले नाही का म्हणतोय, तर खूपच दमले. पण त्याच्या एका मिठीने मला खूपच एनर्जी आली परत. तर मी ते येते भांडे घासून. आता साहेबांचा पण चहाचा मूड झाला आहे. दोघांकडून दोघं चहासाठी मला त्रास देते आहेत. काम तर कोणीच करू लागत नाही. आता परत एकदा किचन झालं साफ करून. तुम्ही पण म्हणताल किती किचन साफ करती, पण काय करणार, किचनमध्ये सारखाच दिवसच किचनमध्ये. आज माझा किचन डेच आहे पूर्ण दिवस. आता मी इथं किचन सगळं साफ करून घेतलं आहे. मला किचनमध्ये पसारा अजिबात नाही आवडत. तुम्ही माझं किचन आवरताना पाहून बोर नका होऊ. पण आता बायकांची हीच गडबड असती. मग आता खाली फरशी पण खूप चिकट झाली ती. लाडू वगैरे सकाळपासून गोड तेलकट झालं तर मी थोडी फरशी पुसून घेतली. संध्याकाळची वेळ होत आली आहे चहाची. हे पहा संध्याकाळचे 6:15 वाजलेत. तर मी घरातलं सगळंच थोडं आवरून घेतलं आहे, झाडू वगैरे, कारण आता दिवाबत्तीची वेळ होईल. परत मग झाडू वगैरे मारताना यायचा, म्हणून मी आधीच झाडू मारून घेते सगळं. तुम्ही पाहू शकता आता बाहेर कसलं छान वातावरण झालं आहे. अंधार पडायला लागला आहे. संध्याकाळचे 6-6:30 वाजत आलेत. आता मी इथून सगळं साफ वगैरे करून घेतलं आहे. आता मी किचनमध्ये दूध ठेवते तापायला. दूध तापतंय तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेणार आहे. तिथे ठेवलं आहे मी दूध तापायला, कारण दिवसभर काम करून सगळं चेहरा वगैरे खूप तेलकट झाला आहे. कंटाळाही आला आहे. थोडं फ्रेश होऊन येते, म्हणजे परत कामाला नवीन सुरुवात, कारण अजून बरीच कामं राहिलेत. तर थोडंसं फ्रेश होऊन घेते. आजचा पूर्ण दिवस किचनमध्येच गेला आहे. तर झाले मी फ्रेश. थोडं मेकअपचा तर काय आज वेळच नाही, आणि चेहऱ्याकडं पाहायचंच नाही. आज फक्त किचन साफ करायचं, स्वतःकडे अजिबात नाही पाहायचं. तर मी ते घेते चहा ठेवून, कारण दोघं खूप चहासाठी वैतागलेत आता दोघं पण. कारण माझं दिवसभर आज हेच चाललं आहे. तरी पण मी मध्ये दुपारच्या जेवणाचा वगैरे व्हिडिओ नाही काढला, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. संध्याकाळचा चहा ठेवून घेतला आहे. चहा उकळत आहे तोपर्यंत मी आता दिवाबत्तीची तयारी करून घेते. तर बाहेर कालचे लावलेले दिवे मी आणते सगळे. दिवाळी म्हटलं की इतकी कामं असतात.
सगळ्याच महिलांची गडबड चालू असती, फक्त हे सगळं ऑफ कॅमेऱ्यासमोर असतं म्हणून दिसत नाही. पण म्हटलं चला आज या सगळ्यावरती एक व्हिडिओ बनवू. दिवसभर 1 मिनटं बसायला वेळ नाही भेटत. तिथे मी सगळे दिवे घेतलेत लावून, दिवाबत्ती झाली तर मी बाहेर सगळीकडे दिवे ठेवून घेते. तरी यावेळेस एक्स्ट्राचे 2 दिवस दिवाळीच्या मध्ये आले, त्यामुळं खूप वेळ मिळाला आहे कामासाठी. आज कसली पूजा पण नव्हती, त्यामुळे म्हटलं आज दिवाळीचा सगळा फराळ दिवसभर बनवून घेऊ. मी 4-5 दिवस आधीच फराळ बनवत असते, पण यावेळेस थोडंसं पर्सनल कारणामुळे मला नाही बनवता आलं. म्हणून मग मी आज ठरवलं की आज दिवसभर सगळा स्वयंपाक बनवून घ्यायचा. मी सगळं 1-1 किलोच्या प्रमाणात स्वयंपाक बनवला आहे. तिथे झाली माझी दिवाबत्ती करून, तर मी घेते चहा. आता इथे आम्ही दोघं तर घेतोय चहा. साहेब कुठं गेले काय माहीत, कारण वरती लायटिंगवाल्यांचं काम चालू आहे. मला त्यांना हे चहा द्यायचा आहे. आता मी चहा घेते, म्हणजे वरती त्यांना चहा द्यायला जाता येईल. काहीतरी गेलंय म्हणतो डोळ्यामध्ये. हे पहा, आता इथं झाली आहे लायटिंग बऱ्यापैकी. तर मी बाहेर पाहून आले, परत नंतर ते लोक गेल्यावरती आता मी घरात येऊन मी आता इथं करंजाची तयारी करून घेणार आहे. बाखूर बनवून ठेवला आहे. तिथं मी ठेवलं आहे पीठ भिजवून. मी करंजाचं पीठ कसं भिजवलं आहे पहा, कारण मी रवा, थोडंसं बेसन, मैदा हे टाकून मी करंजाचं पीठ भिजवत असते, कारण खूप छान होतं. नुसत्या मैद्याच्या करंजा खूप कडक होतात. आता इथं मी संध्याकाळचं सगळं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झाल्यावरती 9:30 वाजता करंजा करायला घेतल्यात. पीठ पण भिजलं होतं. ते दोघं थोडीशी मदत करतेत, कारण माझी दिवसभराची गडबड पाहून. आता इथं मी सगळ्या करंजा बनवून घेतल्यात. आता मी ते तळून घेते. मी करंजा थोड्याच केल्यात, कारण परत करता येतात गरम, कोणी जास्त खात पण नाही. तर इथं माझ्या दिवाळीचा एवढा फराळ तयार आहे. तरी माझ्या चकल्या आणि गुलाबजाम राहिले, तर ते आता मी उद्या बनवणार आहे. तर माझं सगळं आवरून झाले. तर रात्रीचे वाजले जवळपास 10-10:30. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर करा. आता दिवाळीचा 4था दिवस. हा पार्ट पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.